अग्निपुराण. सर्वांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्वांनी जास्तीत पोचवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दीपदान व्रत. देवमंदिरी व विद्वान गृहस्थांच्या घरी यांना दीपदान देणाऱ्यास सर्व गोष्टींचा लाभ होतो. दीपदान कार्तिक महिन्यात किंवा चातुर्मासात करतात. त्याने आयुर्वृद्धी होते. नक्षत्र तेज, लक्ष्मी, सौभाग्य यांची वृद्धी होते. विष्णूला दीपदान देणारा, दिवा लावणारा, विशेषतः एकादशी दीपदान देणारा स्वर्गसुखी अनुभवतो. देवळातील दीपाची चोरी करणारा मूका व मूर्ख होतो. तो अंधतामृस्त्रा या नरकात जातो. या व्रताला विदर्भ राजकुमारी ललिता हिचे कथा सांगितली आहे. विदर्भ राजा ललिता ही व्रत आचरत असे. ती दान करीत असे. ती मोठ्या झाल्यावरती राजा चालुधर्माच्या पत्नी झाली. त्या राजाला आधीच 1000 पत्नी होत्या, पण ही सर्वात प्रमुख बनली. एकदा तिने सहस्रदीपाचे दान विष्णू मंदिराला केलं, तेव्हा तिच्या सवतीने तिला त्याबद्दल विचारले. ललिता म्हणाली, सौवरी राजाच्या पद्मदरी मैलिया नावाच्या पुरोहित होता. त्याने देविका नदीच्या तीरावर विष्णूंचे मंदिर बांधले. कार्तिक मासा या देवळात तिने दीपदान केले. रात्रीच्या दिव्याची ज्योती मंद होती गेली असता एक उंदीर आला व तिने सहजपणे वात पुढे सरकवली. त्यामुळे ती ज्योती पुन्हा प्रज्वलित झाली. या पुण्यामुळे त्या मंदिराला दुसरा जन्म राजकुमार मिळाला. तीच मी ललिता, म्हणून मीही दीपदान करू लागले. त्यामुळेच मी चारुधर्म राजाची पटराणी बनली. ललितेच्या सवतीची ही कथा ऐकून दीपदान करू लागल्या व सुखी झाल्या.